आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहन वनखंडे यांच्या राजकीय भूमिकेविषयी चर्चा करण्यासाठी मिरजेतील माऊली हॉलमध्ये समर्थकांची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे। मिरज विधानसभा क्षेत्रातील बहुतेक सर्वच गावातून सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महापालिका क्षेत्रातील नगरसेवक, कार्यकर्ते, हितचिंतक, मोहन वनखंडे युवा मंचाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मोठा प्रतिसाद सदर बैठकीला लाभला। यावेळी मोहन वनखंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं, तर उपस्थितांनीही मोहन वनखंडे यांच्या पाठीशी राहण्याचा विश्वास व्यक्त केला। माझं नाव शीतल प्रभाकर भोरे। मला काय फारसा अनुभव नाही, पण मी सरांना ओळखतोय। सरांचा धार्मिक काहीतरी अनुभव आहे। सरांचं मी आजवर नाव ऐकलेलं आहे। मी लहान आहे तरी पण सर मला भरपूर विचारले तर काय कसं काय काय चाललंय, तर हे सांगण्याचा उद्देश काय आहे, एक एवढा मोठा माणूस एखाद्या सर्वसामान्य लहान माणसाच्या नशिबात उत्तर बनून गेले। मला विधानसभा लढायची होती, ती मिळाली नाही म्हणून मी नाराज झालो नाही। ज्याला उमेदवार मिळाला त्याचं प्रामाणिक काम केलं तुम्ही पाहिले, त्या तत्वाने त्या विचाराने गेलो। परंतु आता खरं विधानसभा झाल्यानंतर 8 महिने झाले, 9 महिने संपत आले तरी राजकारणात पेरले ते टाकल्याला लगी फुगवतंय हे आज जाणवलं। खरंच मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आज जी मीटिंग आपण बोलवली आहे ते भविष्यातलं राजकीय दिशा घेण्यासाठी। आता ही दिशा जी काही घ्यायची आहे ती आपल्या कार्यकर्त्यासाठी घ्यायची आहे।